जगातील सर्वात मोठं सत्य. मित्रांनो, जगातील सर्वात मोठं दुःख कोणतं? तर एका आईच्या समोर तिच्या तरुण मुलाचा मृत्यू होणं. जेव्हा एखादी जवळची व्यक्ती जग सोडून जाते तेव्हा आपल्याला वाटतं, देवाने माझ्यासोबतच असं का केलं? हे खोटं आहे, तो परत येईल. एका आईने आपल्या मेलेल्या मुलाला जिवंत करण्यासाठी बुद्धांकडे हट्ट धरला. तेव्हा बुद्धांनी तिला जे औषध आणायला सांगितलं त्याने तिचं दुःख कायमचं नाहीसं झालं. काय होतं ते औषध? तर चला ऐकूया या कथेमध्ये. किसा गौतमी नावाच्या एका महिलेचा एकुलता एक मुलगा मरण पावला. ती दुःखाने वेडीपिशी झाली. ती मुलाचा मृतदेह घेऊन गावोगावी फिरत होती. कोणीतरी औषध द्या, माझा मुलगा उठवा. लोक तिला वेडी म्हणत होते. शेवटी एका माणसाने तिला गौतम बुद्धांकडे पाठवलं. किसा गौतमी बुद्धांच्या पायावर पडली आणि रडत म्हणाली, तथागत, तुम्ही तर भगवान आहात. काहीतरी चमत्कार करा, माझ्या बाळाला जिवंत करा. मी काहीही करायला तयार आहे. बुद्ध तिच्या डोळ्यातील वेदना बघत होते. ते शांतपणे म्हणाले, बाळा, रडू नकोस. माझ्याकडे यावर एक औषध आहे. तुझा मुलगा नक्की जिवंत होईल. किसा गौतमीला आनंद झाला. ती म्हणाली, सांगा प्रभू, मी काय आणू? बुद्ध म्हणाले, तू गावात जा आणि फक्त एक मूठभर मोहरी मागून आण. ती धावत सुटली. तेव्हा बुद्धांनी तिला थांबवलं आणि एक अट सांगितली, पण लक्षात ठेव, ही मोहरी अशाच घरातून मागून आण ज्या घरात आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झाला नाही. किसा गौतमीला वाटलं, हे तर खूप सोपं आहे. ती पहिल्या घरी गेली. काकू, मोहरी द्याल का? काकू म्हणाल्या, हो, हे घे की. किसा गौतमीने विचारलं, पण काकू, तुमच्या घरात कधी कोणी वारलं आहे का? काकूंचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, बाळा, गेल्या वर्षीच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. किसा गौतमी दुसऱ्या घरी गेली. तिथे मोहरी होती, पण त्यांनी सांगितलं, आमची लहान बहीण वारली. तिसऱ्या घरी वडील वारले. चौथ्या घरी मुलगा वारला. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक दरवाजा फिरली, पण तिला संपूर्ण गावात एकही घर असं मिळालं नाही जिथे मृत्यूने प्रवेश केला नव्हता. शेवटी ती थकून खाली बसली आणि त्या क्षणी तिला जगाचे सत्य समजले. ती बुद्धांकडे परत आली. तिचे हात रिकामे होते, पण डोळे शांत होते. बुद्धांनी विचारलं, बाळा, मोहरी आणलीस? ती म्हणाली, नाही प्रभू. आता मला समजलं आहे, मृत्यू फक्त माझ्या घरी नाही तर प्रत्येकाच्या घरी आला आहे. जे जन्माला आलेत ते मरणारच आहेत. मी माझ्या मुलाला धरून ठेवलं होतं, पण आता मी त्याला मुक्त करते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला खूप सुंदर असा बोध घ्यायला मिळतो, तो असा की मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हाच मनाला खरी शांती मिळते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.